तर हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. अँड चला आता आपण जातोय कुठेतरी मित्रांनो. मी तुम्हाला घेऊन जातोय. अरे बापरे, म्हशी आल्या पुढे. पण चला तरी आपण त्या म्हशींना टाकून ही चिल्ली पिल्ले कंपनी घेऊन आणि आपण आता निघालोय देवीच्या गडाकडे. हे इथं वृद्धाश्रम आहे मित्रांनो. वृद्धाश्रम, तिथे बिचारे म्हातारे लोक राहतात. आणि आपण आता ह्या रस्त्याने निघालेलो आहोत नांदुरीच्या दिशेने. पुढे आपल्याला एक सनसेट दिसत असेल. हा खूप छान असा सनसेट आणि खूप छान असं वातावरण. अशा वातावरणामध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय सप्तशृंगी गडावरती. तर आपण बघता बघता नांदुरीला पोहोचलेलो आहोत. आणि नांदुरीवरून जर का आपण लेफ्टला टर्न मारला तर इथे दिसणार तुम्हाला सप्तशृंगी गडावरती जाण्याचा गेट. आणि तो गेट पार करून आपण इथं काहीतरी नवीन बांधकाम करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. त्यावरती जाताना मित्रांनो तुम्हाला खूप अशा गाड्या भेटतील रस्त्याने, बट तरीही आपण त्या गाड्यांना न घाबरता बिंदास्त ड्रायव्हिंग करत आणि आजूबाजूला आपल्या निसर्गाचा आनंद घेत आपल्याला जायचं आहे सप्तशृंगी गडावरती. तर चला मग मित्रांनो, हे बघा असे घाट वगैरे आपल्याला टर्न वगैरे मारून आणि आपली जी काही टार्झन आहे, आय मीन अल्टो 800, तिच्याने जातोय. अरे हा का आपल्यावर येत होता आता भाई. इथं काही खतरनाक टर्न आहे ब्रो. तरी पण आपण आपली टार्झन अशी टर्न मारून आणि इथून एकदम टाण चलो गाईज. हे बघा, ही डोंगर दर्या आणि काय ते रस्ते, वा वा, काय ते हॉटेल, काय ते रस्ता. आणि खूप छान अशा पद्धतीने आपण चाललो आहोत सप्तशृंगी गडाच्या दिशेने. खूप घाट लागतात मित्रांनो रस्त्यात, पण तरी तुम्हाला इथे गाडी व्यवस्थित चालवायची आहे आणि तुम्हाला जायचं आहे गडावरती. आणि थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे बघा, अजून परत घाट लागलाय. आणि हा जो काही समोरचा सूर्य आपल्या तोंडावरती चमकतो, याचं काहीतरी करावं लागेल आपल्याला. पण तरी मित्रांनो हरकत नाही, आपण जात राहू. हे बघा, हे इथं डोंगराला जाळ्या लावलेल्या आहेत. जाळ्या का लावलेल्या असतील याचा तुम्ही विचार करत असाल, पण मी तुम्हाला सांगतो, टेन्शन नको घेऊ, तुमचा भाऊ आहे. ह्या ज्या जाळ्या लावलेल्या आहेत, कारण की ज्या काही डोंगरावरून दगडी कोसळतात त्या लोकांवर नको कोसळायला म्हणून त्या लावलेल्या आहेत. आणि हे इथं हे एक गणपती घाट म्हणून म्हणतात याला. इथे गणपतीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि वरती खूप छान असा एक गणपतीसुद्धा आहे. पण तरीही आपण त्याचं दर्शन घेऊन आणि पुढे निघालेलो आहोत आपल्या सप्तशृंगी गडाच्या दिशेने. ह्या रस्त्याने बघा, खूप छान अशी मज्जा येणार आहे मित्रांनो वरती. तर चला पुढे आपण बघूया. हे बघा, पुढे पण परत आपल्याला जाळ्या लागलेल्या आहेत. आणि ह्या जाळ्या पण का लावलेल्या आहेत, ह्या पण त्यासाठीच लावलेल्या आहेत की लोकांवरती, भाविकांवरती दरड कोसळू नये. तुम्हाला वाटलं असेल की वरती चढून जाण्यासाठी, तर नाही मित्रांनो, नाही. आणि हे बघा, याला म्हणतात छत्री बंगला. आय मीन म्हणजे तिथं लोक थांबतात वगैरे. हे बघा, खूप सारे लोक थांबलेले आहेत तिथं, गाई म्हशी आणि त्याच्यानंतर माकडंसुद्धा आहेत. आणि इथं हॉटेलसुद्धा आहेत. हॉटेल वगैरे खूप छान आहे. ते बघा, हे बघा, इकडे माकड दिसलं का तुम्हाला? वाव, खूप छान. तरीही मित्रांनो घाबरायचं नाही, आपण चालत राहायचं. पुढून खूप गाड्या येतील. हे बघा, खाली जो काही डोंगराचा व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर दिसतोय वरून, एक नंबर डायरेक्ट. आणि हे कसलं मशीन आहे सांगा बरं कमेंट करून मला. मला पण माहीत नाही कसलं मशीन आहे. मी ते तुम्हाला नंतर सांगतो, गुगलवर सर्च करतो और आपका भाई आपको बता देगा. ही बघा एक गाडी. अरे बाप रे, आपल्याकडे विकास है, हमारे पास भी ऐसी गाड़ी होती, लेकिन ठीक है, हमारी जो भी अल्टो 800 है उसी को हम टार्जन समझ के उसमें बैठकर जा रहे ले ब्रो. तर चला आता. हे बघा, खूप सारे घाट लागतात, तितके घाट लागतात, तितके घाट लागतात की असं वाटतं की मी आज गडावर पोहोचूच शकत नाही. पण तरीही आपण आता गडावरती पोचलेलो आहोत. आणि फायनली मित्रांनो, इथे आता घाट संपलेला आहे. तर चला पुढे. आणि हे बघा, वरून पण आपल्याला सूरज दिसणार आहे, दुसरं काही दिसणार नाही. आणि हे बघा, हाच तो डोंगर सप्तशृंगी गड. अरे बापरे, या म्हशीवरती कसं काय आले इतक्या लवकर आपल्या आधी? आले असतील, जाऊ द्या, सोडा विषय. आणि चला पुढे. हे बघा, हाच तो डोंगर. आणि हे बघा, हे हॉटेल. या हॉटेलवरती मी एकदा चहा प्यायला थांबलो होतो मित्रांनो. खूप छान चहा असतो इथं, तुम्ही पण येऊन आणि भेट द्या, चहा प्या. हे बघा, इथं टोल नाका लागलेला आहे आता. पण टोल नाक्यावरती आपली गाडी पकडत नाही. उनको पता है की अपना भाई आ रेला आहे, पव्या भाई आ रेला आहे, चलो ब्रो. आणि हे बघा, आपण फायनली मित्रांनो सप्तशृंगी गडावरती एंट्री केलेली आहे. आणि हे सर्व लोक आपल्याला हात देत आहेत का, तर आपली ओळख आहे म्हणून नाही, तर ते गाडी पार्किंगला लावण्यासाठी हात देत आहेत. बट आपण आपली गाडी गल्लीबोळातून टाकून आणि एका ठिकाणी मस्तपैकी पार्किंगला लावून दिलेली आहे. हे बघा, हे खालून तुम्ही मंदिर बघू शकता. आपल्याला तिथंच जायचं आहे, डायरेक्ट तिथं जायचं आहे मित्रांनो. टेन्शन येऊ नका, मी घेऊन जातो तुम्हाला. तुम्ही नाही पण आले तरी चालेल, दर्शन घेऊन घ्या. हे बघा, इकडे टोप्या वगैरे एकदम भारी छान छान असे खेळणे आहेत. पण आपण छोटे नाही राहिलेलो म्हणून आपल्याला
आपल्याला नाही घ्यायचं. आणि हे बघा इथे पेढे, वाव! घेऊन घेऊ का 2-3 पळून जाऊ? नको, पण जाऊ द्या, नंतर घेऊ आपण. चला इथे पहिल्या पायरीचं मस्त दर्शन करू. हे इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि इथं चेकिंग होते बरं का. इथे जर तुमच्याकडे गन वगैरे असेल तर तुम्हाला पकडून घेणार, पण आपल्याकडे गन नाही आहे. आपल्याकडे फक्त मोबाईल आहे आणि आपला फोन घेऊन आपण निघालेलो आहोत वरच्या म्हणजे जे काही पायऱ्या चढण्याच्या दिशेने. इथे नियंत्रण कक्ष, इथे तुमच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवलं जातं मित्रांनो. आणि हा मी चला पुढे. अरे बापरे! ह्या मावशी थकून आणि थांबलेल्या आहेत वाटतं, पण हरकत नाही, आपण दमणार नाही तसं मला वाटतं. पण काय सांगता येतं, आपण पण दमून जाऊ शकतो. हा बघा, हा तुम्हाला डोंगर दिसला होता, हा होता मार्कंड ऋषीचा तो डोंगर. आणि ही चिमुकली किती छान पळते, हाच तो डोंगर. हा बघा मित्रांनो, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. पण चला मी तुम्हाला परत एकदा दाखवतो, थोडंसं वरती जाऊन दाखवतो. आणि हे बघा, सगळे लोक दमून गेलेले आहेत, थकून गेलेले आहेत बिचारे, तरी चालतंय. बाबा पण इथं मस्त आनंद घेत आहेत आणि आपण सुद्धा आता मस्तपैकी वरती जाणार आहोत. आणि मी सुद्धा थोडासा दमून गेलेलो आहे, असं वाटते बसावं, आणि बसलो मी पण. चला आता थोडासा आराम करून घेऊ आणि मग निघू आपण वरच्या दिशेने. पण हम थकने वालों में से नाही आहे. आणि हे बघा, इथं पिण्याच्या पाण्याची वगैरे एकदम छान अशी व्यवस्था आहे. तुम्ही पण आले तर इथं पाणी वगैरे पिऊन घ्या. आणि इथे एक छोटंसं मंदिर, वरती जाताना खूप मंदिर लागतात. हे आहे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचं मंदिर. त्याचं दर्शन घेऊन आणि आता आपण वरच्या दिशेने निघालेलो आहोत मित्रांनो. हे बघा वरचा व्ह्यू, ह्या ज्या आहेत वरच्या चढण्याच्या पायऱ्या, इथे CCTV कॅमेरे पण आहेत बरं का. तुमच्यावरती खूप बारकाईने एकदम खतरनाक लक्ष आहे. जर तुमच्याकडे गन, पिस्तूल वगैरे, चोर डाकू कोणी असले तर त्यांना लगेच पकडू शकतो. आणि हे फॅन, वाव! हे बघा इथे पण मस्तपैकी छान असं मंदिर आहे. सर्व लोक इथं मस्त दर्शन घेत आहे. आणि इथं श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती आहे, तिचं सुद्धा दर्शन घेऊन आणि आपण पुढे निघालेलो आहे. अरे बापरे! आपल्या भाईच्या फोनमध्ये डायरेक्ट दिवसा चंद्र दिसलेला आहे. आणि हे बघा वरून वरचा व्ह्यू बघा मित्रांनो, हाच तो सप्तशृंगी गड. आणि इथून माकडांपासून सावधान राहा. मी सुद्धा सावध आहे मित्रांनो, आणि तुम्ही सुद्धा सावध राहा. जर यदा कदाचित आले तुम्ही तर हा बघा वरून व्ह्यू दिसतो. आणि हे सुद्धा, अरे बापरे! एक माकड दिसलं पण आपल्याला. आणि जर ते आपल्या जवळ आलं तर धरणार तर नाही ना, आपल्याला पकडणार तर नाही ना, मला याची भीती होती. पण फायनली गाईज ते आपल्या जवळ आलेले आहे. पण आपण त्याच्यासोबत मस्त एक व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे घेऊन घेऊ. आणि चला पुढे. हे आहे रोपवेचा हा जे काही असेल मशीन वगैरे, मला काही सांगता येत नाही, पण आहे ते काहीतरी. आणि चला पुढे, फायनली आपण आता वरती पोचलेलो आहोत. आणि हे आपलं देवीचं मंदिर आहे. खूप असं छान पद्धतीने डेकोरेट करतायत आज. मस्त फुलं फुलं वगैरे, मस्त हार वगैरे लावताय. ए बा, इकडे पण वरती पण एक माकड आहे. आणि चला आता आपण मस्तपैकी दर्शन घेऊ. तुम्हाला पण दर्शन देतो आणि मी पण दर्शन घेतो. हे बघा इथे सजवण्याचं वगैरे काम चालू आहे मित्रांनो. हे माणसं मस्त वरती वगैरे चढून हार वगैरे लावतायत. आणि हे बघा, चला पुढे. ही थोडीशी गर्दी होती, पण तरी मग आपण थोडंसं थांबून घेतलं आणि पुढे जातो. हे बघा, मी इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. आपल्या देवीचं दर्शन घ्या मित्रांनो. हे बघा, इथून थोडं स्पष्ट ठळक दिसतंय, तरी मी तुम्हाला पुढे जाऊन परत दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिसलं तर ठीक, नाही तर मग चला पुढे. आणि थांबा, आपण एक फोटो काढूया. इथं मस्त देवीचा एक फोटो घेऊ आपण. छान फोटो आला बघा. बरं मित्रांनो, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या आणि चला पुढे. आपलं सुद्धा दर्शन झालेलं आहे. मी सुद्धा आता मस्त माथ्यावरती टिळा वगैरे लावून, आणि हे बघा इकडं आपली गाय चिल्ली पिल्ली कंपनी. आणि आपण आता उतरत्या दिशेने आपण आता खाली उतरायला लागलो आहे. आणि हा बघा वरतून व्ह्यू दिसतोय. मी तुम्हाला हा डोंगर तेव्हा दाखवला होता, हा तोच मार्कंड ऋषीचा पर्वत आहे मित्रांनो. तिथे पण तुम्ही जाऊन एकदा अवश्य नक्की ह्या पण मंदिराला भेट द्या आणि ह्या पण मंदिराला भेट द्या. खूप मजा येते इथं. थांबा, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. बघा बरं, दिसतंय का? हे बघा वरती टेकाडीवरती डायरेक्ट मंदिर आहे. दिसलं मित्रांनो? आणि बापरे, हे मुलं किती छान पळतायत. मी पण आधी असंच पळायचो, पण आता नाही पळत मी, कारण की आता मी मोठा झालो आहे. त्याच्यामुळे मी आता फक्त आणि फक्त व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला दाखवणार. आणि चला आता थोडीशी सायंकाळची वेळ झालेली आहे आणि अंधारसुद्धा पडून गेलेला आहे मित्रांनो. पण तरी आपल्याला आता उतरून आणि जायचे. हे कुत्रंसुद्धा आमच्यासोबत होते, 2 कुत्रे होते. हा मला रस्ता दाखवतोय. अरे बापरे, लाईट गेली रे भू. ए, मला भूत वगैरे नाही पकडणार. ओ, आली आली, लाईट आली, लाईट आली. चला आता हा इकडे टेडी बॉय. ओ, हा जर वरती भेटला असता, त्याच्यासोबत एक सेल्फी घेतली असती. चला, आपण पेढे वगैरे घेतलेले आहेत आणि एक छान अशी खेळणी घेतलेली आहे आपल्या दादूसाठी. आणि इथं काहीतरी मॅटर झाला, या भाऊनी कोणाला तरी ठोकून दिला. आपण एक चष्मा घ्यायचा होता आपल्याला, MC स्टॅन ब्रो, पण मग नाही घेतला आपण. आणि हे बघा खालून व्ह्यू बघा, किती छान दिसते देवीचं मंदिर लाईटीमध्ये. आणि आता आपल्याला निघायचं आहे घराकडे. तर आपली आपण आता मस्त
टार्झन स्टार्ट केलेली आहे आणि निघालेलो आहोत इथून. तर आपलं आजचं खूप छान दर्शन झालं आणि अंधारं पडलंय म्हणून आपल्याला मस्त सॉन्ग वगैरे ऐकत आपण मस्त जातोय आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत नांदुरीमध्ये. सो अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.